नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। गेली 4 ते 5 दिवसांपासून चर्चा केवळ पुन्हा एकदा सुरेश धस यांच्या मुंडेंच्या भेटीची। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली ती या दोघांच्या भेटीची। खरं तर धनंजय मुंडे यांची सुरेश धस यांनी भेट घेण्याची गरजच काय होती असा सूर सर्व विरोधकांकडून शिवाय महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होऊ लागला। अर्थात त्याचं कारणही तसंच होतं। 2 महिन्यांपूर्वी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये जे काही या प्रकरणातली क्रोनॉलॉजी मांडून घटनाक्रम मांडून संपूर्ण महाराष्ट्राला या धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांचा म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच्या सगळ्या गुंडपुंडांचा कसा हात आहे हे स्पष्टपणे सांगितलं। तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला सुरुवात झाली। कारण धनंजय मुंडे मुळातच बीडचं मोठं नेतृत्व, बडा नेता आणि अशा नेत्याच्या निकटवर्तीयांनी खंडणीसाठी संतोष देशमुख यांचा खून केला, त्यांची हत्या केली। त्यामुळे संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे गेली। आता हे सगळं प्रकरण महाराष्ट्रात गाजत असतानाच महाराष्ट्रात याच विधानसभा अधिवेशनामध्ये सुरेश धस यांनी धनंजय देशमुखांवरच्या आरोपांचीच मालिका सुरू केली आणि याच धनंजय मुंडेंना सुरेश धस 30 दिवसांपूर्वी आणि अलीकडे 4 ते 5 दिवसांपूर्वी जाऊन भेटले आणि मग मात्र सुरेश धस यांची उलटी गिनती सुरू झाली। म्हणूनच आजचा लाईव्हच आहे, एकदाच होऊनच जाऊ द्या खरं काय आणि खोटं काय। कारण सुरेश धस म्हणतायत अर्धा तास, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत 4.5 तास। नक्की भेटीची वेळ होती किती? आता याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या लाईव्ह मधून करणार आहोत। कारण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना 2 महिन्यात जणू काही धनंजय मुंडे यांच्यावरच्या आरोपांच्या फैरीच गाजवल्या। एका मागोमाग एक आरोप, प्रत्यारोप, त्यानंतर या आरोपांची मालिका सुरू झाली। पहिलं प्रकरण अर्थातच संतोष देशमुख हत्या प्रकरण। या प्रकरणातले आरोपी हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत। ते खंडणी गोळा करतात आणि त्यांनी खंडणीसाठी संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारलं। नंतर परळी औष्णिक ऊर्जा विद्युत प्रकल्प म्हणजे थर्मल पॉवर एनर्जी मधून जी काही ऍश बाहेर पडते म्हणजे राख बाहेर पडते, त्याची अवैध वाहतुकीचे ठेके, या सगळ्या राखेतून मिळणारा पैसा हा देखील धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांच्याच घशात जातो। हा देखील आरोप या ठिकाणी सुरेश धस यांनी केला। नंतर याच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी प्रत्यक्ष धनंजय मुंडे हे पालकमंत्री आणि कृषी मंत्री असताना काय घडलं या आरोपांची मालिका सुरू केली। त्यामध्ये पहिला आरोप केला तो पीक विम्याचा। 1 रुपयात पीक विमा ही योजना बीड मध्येच कशी बोगस त्या ठिकाणी लाभार्थी उभे करून त्यांनी उजेडात आणली हे भर विधानसभेत सांगितलं। धनंजय मुंडे कृषी मंत्री होते, पालकमंत्री होते आणि त्याच काळामध्ये बीड मधले हे रॅकेट ज्यामध्ये नको ते लाभार्थी त्यांनी 1 रुपया भरून खरं तर वेगवेगळ्या जमिनींवर, मग देवस्थानची जमीन असेल, आणखी गायरान जमीन असेल, या जमिनीवर सुद्धा विमा दाखवून त्या ठिकाणी सगळा पैसा लाटण्याचा प्रयत्न केला। आणि अशा बोगस केसेस सगळ्यात जास्त कुठे आढळल्या तर धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघामध्ये। हे त्यांनी पहिल्यांदा क्लिअर केलं। नंतर काय झालं, त्यानंतर त्यांनी मुद्दा उपस्थित केला तो हार्वेस्टर घोटाळ्याचा। म्हणजे जे ऊस तोडणी यंत्र शेतकरी किंवा मालक असतील त्यांना अनुदान देतो, या पोटी त्यांच्याकडून याच धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयानं म्हणजे वाल्मिक कराडनं 8 लाख रुपये घेतले आणि पोत्यात भरून जवळपास 101 शेतकऱ्यांकडून एवढे पैसे लाटले
आणि त्यातल्या एका व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे या सगळ्या कुठल्या तरी एका मीटिंगला उपस्थित असल्याचं त्या ठिकाणी व्हायरल झालं. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या वरचा हा त्यांचा तिसरा आरोप होता. चौथा आरोप डीपीडीसी म्हणजे ज्या बीड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी वाटप होतं त्या ठिकाणी 73 कोटींची बिलं धनंजय मुंडे पालकमंत्री असल्याच्या काळामध्ये बोगसरित्या उचलली गेली असा देखील आरोप धनंजय मुंडेंनी केला. धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी केला. आणि मग मात्र अंजली दमानी यांनी जो सपाटा लावला, धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये कसे अडकलेले आहेत, त्यांच्याकडून आधी 342 कोटींचा घोटाळा कसा झाला आणि आज तर त्यांनी 200 कोटींचा घोटाळा देखील बाहेर काढला. म्हणजे धनंजय मुंडेंचा पराक्रम क्रमांक 2, कृषी घोटाळ्याचा दुसरा अंक. या सगळ्या आतापर्यंतच्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांचं समर्थन देखील त्या तत्त असल्याचं देखील सुरेश धस यांनी म्हटलं. अर्थात हे एवढे सगळे आरोप करताना त्यांनी 5 जानेवारीला खरं तर पुण्यातील जन आक्रोश मोर्चामध्ये एक सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केला. तो म्हणजे धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर मस्साजोग येथील कंपनी जी अवादा कंपनी आहे तिथे जी पवनस्तंभ उभी करणार होती त्या कंपनीकडून 2 कोटींची खंडणी वसूल करण्याचं डील या सातपुडा बंगल्यावर झालं आणि हा बंगला होता धनंजय मुंडे यांचा किंवा आहे. आता या बंगल्यात खरं तर अवादा कंपनीचे नंतर आय एनर्जीचे अधिकारी तर उपस्थित होतेच, शिवाय नितीन बिक्कड जो त्या मस्साजोग मधील अवादा कंपनीला सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून त्या ठिकाणी कामाचा आहे, तो ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, आणि वाल्मिक कराड देखील होता, शिवाय धनंजय मुंडे देखील उपस्थित होते असं या ठिकाणी सुरेश धस यांनी सांगितलं होतं अगदी भर मीडिया समोर. आणि जन आक्रोश मोर्चामध्ये तर प्रत्यक्षात त्यांनी त्यांची डायरी काढूनच हे सगळं दाखवलं. आता यावेळी त्यांनी एवढे सगळे आरोप हे धनंजय मुंडेंवर केले आणि एवढ्या सगळ्या आरोपांची मालिका धनंजय मुंडेंवर त्यांनी दाखवल्यानंतर किंवा यात कसे धनंजय मुंडे अडकले आहेत हे क्लिअर केल्यानंतर त्याच धनंजय मुंडेंची सुरेश धस यांनी भेट घेतली. म्हणजे खरं म्हणजे हा विश्वासच महाराष्ट्राला बसला नाही की धनंजय मुंडेंची भेट सुरेश धस यांनी घेतली. बर, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली हे याआधी कोणीही सांगितलं नाही. एवढंच कशाला, स्वतः सुरेश धस यांनी देखील कळून दिलं नाही या हाताचं त्या हाताला. कारण की एरवी सुरेश धस अख्ख्या महाराष्ट्रात दौंडी पिटवत फिरतात. मी अजित पवारांची भेट घ्यायला जाणार आहे, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार आहे, अमुक फलाना याची भेट घ्यायला जाणार आहे. त्याच धनंजय मुंडेंची भेट सुरेश धसांनी घेतली, पण ते प्रकरण उघडकीस आलं जवळपास 15 ते 30 म्हणजे 20-25 दिवसांनंतर. आणि हे कुणामुळे घडलं तेही फार महत्वाचं आहे. बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार ही भेट 4.5 तासांची होती. आता त्याच वेळी सुरेश धस दुसऱ्या बाजूला सांगत होते धनंजय मुंडेंचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं म्हणून मी त्यांना भेटायला गेलो त्यांच्या सातपुडा बंगल्यावर म्हणजे शासकीय निवासस्थानी, आणि ती भेट होती 20 ते 25 मिनिटांची. आता बावनकुळे म्हणतात 4.5 तास आणि इकडे धस म्हणतात 20 ते 25 मिनिटं. आता झाली गल्लत. आता त्यांना हे कळून चुकलं की बावनकुळे वेगळ्याच भेटीबद्दल प्रसार माध्यमांसमोर बोलून गेलेले आहेत आणि मी मात्र माझ्या 20-25 मिनिटांच्या भेटीबद्दल सांगतोय. तेव्हा सुरेश धस यांनी स्वतःहूनच ही गोष्ट कबूल केली की होय मी दोन्ही भेटी घेतलेल्या आहेत. आणि इथंच सुरेश धस ट्रॅप मध्ये अडकले. खरं तर सुरेश धस सांगत होते दुसऱ्या भेटीचं आणि उघड झाली पहिली भेट. ज्या पहिल्या भेटीला बावनकुळे दस्तूर खुद्द बावनकुळे उपस्थित होते आणि ती भेट झाली बावनकुळे यांच्याच बंगल्यात. आता त्यावेळी 9:30 वाजता रात्री मी त्यांना भेटायला गेलो होतो असं सुरेश धस सांगतायत. ऍक्च्युली त्यावेळी बावनकुळे, धनंजय मुंडे आणि सुरेश धस तिघही उपस्थित होते. त्यावेळी सुरेश धसांच्या म्हणण्यानुसार मी केवळ 20 ते 25 मिनिटं भेटलो, पण बावनकुळे म्हणाले 4.5 तास. त्यामुळे प्रश्न पडला की बावनकुळे खोटं बोलतायत की सुरेश धस खोटं बोलतायत. हा प्रश्न महाराष्ट्राला पडणारच ना. आणि तुम्ही पहिली भेट जी 30 दिवसांपूर्वी घेतलीत ती तर महाराष्ट्राला सांगितलीच नव्हती. खरं तर जरांगे म्हणाले होते
की बावनकुळेंचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळं यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली होती हे पहिल्यांदा महाराष्ट्राला कळालं, नाहीतर ते कळालंच नसतं आणि फक्त डोळ्यांचं ऑपरेशन झालं म्हणून भेटायला गेलो असतो असंच सुरेश धस बडवत बसले असते. आता तिथं भेट घेतलीच, त्या भेटीवरनं देखील त्यांच्यावर टीका झाली. असं धनंजय मुंडेंचं कुठलं मोठं ऑपरेशन झालं होतं? कारण की धनंजय मुंडेंचं तर डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि आता डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांची विचारपूस करायला प्रकृती ठीक आहे की नाही हे पाहायला तुम्ही गेलात. कारण याच धनंजय मुंडेंची डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलत नव्हतात किंवा त्यांच्याशी 2 महिने त्यांच्यावर तुम्ही आरोप करत होतात म्हणून तर तुम्ही समोरासमोर येत नव्हतात. डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये देखील आम्ही पाहिलं की तुम्ही कधीच दोघे एकमेकांच्या समोर आला नाहीत. मग एवढं सगळं घडलेलं असताना देखील तुमची ही दुसरी भेट जी त्यांच्या ऑपरेशन नंतर झाली हे तुम्ही स्वतःहून सांगताय. मग पहिली भेट जी ऑपरेशन पूर्वी जवळपास 15-20 दिवसांपूर्वी झाली त्या भेटीबद्दल काय? ती भेट का लपवली गेली आणि त्या भेटीत नेमकं घडलं काय? आता याच्यावरनं जेव्हा तुमच्यावर आरोप सुरू झाले तेव्हा मात्र तुम्ही माझ्यावर कुणीतरी माझ्या विरुद्ध षडयंत्र रचतंय असा बनाव सुरू केला. मुळातच तुम्ही भेट घेतली नसती आणि तुम्ही भेट घेतलीत असं जर कोण म्हणत असलं तर ते षडयंत्र होतं असं तुम्हाला म्हणायला चान्स होता. पण आता तो चान्स संपला. कारण सापशिडीचा खेळ तुम्हाला आठवतोय का? जसं खाली एक आकडा असतो 7 नंबर 8 नंबर आणि तिथून जे थेट चढता तुम्ही त्या सापाच्या शेपटीकडून आणि म्हणजे त्या शिडीवरून थेट तुम्ही चढता त्या शिडीवरून डायरेक्ट 98-99 पर्यंत आणि पुढं मात्र एक असं चुकीचं पाऊल पडतं की 98 ला तुम्हाला साप गिळतो आणि तुम्ही परत शेपटीकडून अगदी 18-19 वर येऊन पडता. सुरेश दत्त तुमचं तसंच झालंय. सापशिडीचा खेळ झाला तुमचा. खरं तर तुम्ही खूप लवकर वर गेलात आणि तितक्याच वेगात खाली आलात. कारण की तुम्ही ज्या धनंजय मुंडेंबद्दल सांगितलं की मी त्यांची भेटच घेतली नव्हती आणि घेतली होती तर ती फक्त 20 ते 25 मिनिटांची होती हे कुणालाही मान्य होणार नाही. कारण तुम्ही ज्या भेटीबद्दल सांगत होतात ती ऑपरेशन नंतरची होती. पण बावनकुळेंमुळे तुम्ही बावनकुळेंच्या बंगल्यावर धनंजय मुंडे यांची 4.5 तास भेट घेतली असं स्वतः बावनकुळे यांनी सांगितलंय. आणि आता तुम्ही स्वतः तर सांगत असता की बावनकुळे आमचे बॉस आहेत, पक्षाचे अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत. मग बावनकुळेंचं म्हणणं खोटं आहे हे तुम्ही सत्य करून दाखवा किंवा तुमचं म्हणणं खोटं आहे हे बावनकुळे सत्य करून दाखवतील. म्हणून तर मी म्हणतोय की एकदाचं खरं खोटं होऊनच जाऊ द्यात. काय की अर्धा तास की 4.5 तास. मुद्दा आता हाच आहे. खरं तर धस तुम्हाला जबरदस्तीनं मुंडे यांची भेट घ्यायला भाग पाडलं का या मुद्द्याचं पण देखील उत्तर तुमच्याकडे असायला हवं. आणि जर तसं असेल तर 2 महिन्यात तुम्ही जे धनंजय मुंडेंवर आरोप करत होतात तेच धनंजय मुंडे जर प्रत्यक्षात तुमच्या समोर त्या ठिकाणी आले असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे होतं? तुम्ही जर जेवत असाल तर भरल्या ताटावरून उठायला पाहिजे होतं. तुम्ही जर जेवत नसाल आणि त्यांना पाहिलं असेल तर तुमच्या मनात शंका यायला पाहिजे होती. तुम्ही तर मुरब्बी बेरकी राजकारणी म्हणून म्हटलं जातं, ओळखलं जातं. 1-2दा नव्हे 5 वेळा आमदार झालाय तुम्ही, एकदा राज्यमंत्री झालाय तुम्ही. त्यामुळे तुम्हाला हे पटकन ओळखता आलं पाहिजे होतं की यावेळी नक्कीच माझी आणि मुंडेंची भेट घडवण्यामागे काहीतरी वेगळा हेतू आहे. म्हणजे आमच्यात समेत घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आता हा प्रयत्न मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी मिळून केलाय का? का हा प्रयत्न तुमची भेट घडवून आणण्यासाठी जबाबदारी बावनकुळेंवर टाकण्यात आली होती का? या प्रश्नांची उत्तर तर तुम्हाला द्यावीच लागतील किंवा तुम्हाला शोधावी लागतील किंवा पत्रकार मित्र शोधून काढतील. कारण तुम्ही काय झालं की घसरता कुठे? पुन्हा एकदा मीडियावर. काय म्हणणार तुम्ही? आधी एक अँकर तो मस्साजोगला पाठवला जातो, नंतर तो परळीला पाठवला जातो. सुरेश दत्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँकर कुठेच जात नाही, जातात ते रिपोर्टर्स माहिती देतात आणि अँकर स्टुडिओतून माहिती पुरवतो किंवा ती माहिती महाराष्ट्राला सांगतो. त्यामुळे तुम्ही जे असं म्हणताय ना की मुळातच एक पत्रकार येतो मग तो बावनकुळेंना अगदी खोदून विचारतो मग किती तासांची भेट झाली, 4 तास का 4.5 तास हे सगळं विचारलं जातं. मग नंतर तो मला भेटतो, मग तो मला विचारतो. तुम्ही हे सगळं पत्रकारांवर टाकण्याचे धंदे बंद करा. खरं तर पत्रकार ही माहिती शोधून काढतात म्हणून तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय आणि महाराष्ट्राला कळतंय. कारण की महाराष्ट्राच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही जो काही खेळ मांडलाय ना किंवा जो बाजार करायचा प्रयत्न केलाय तो बाजार काही कामाचा नाही. आतापर्यंत जितक्या लोकांपर्यंत तुमची
जी काय आतापर्यंतची तुमच्याबद्दलची सहानुभूती होती किंवा तुम्ही जे महाराष्ट्राला एक चांगल्या पद्धतीने नेतृत्व देण्याचा उभारी देताय किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ते प्रकरण लावून धरण्यासाठी प्रयत्न करताय, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुमच्याकडे महाराष्ट्र आशेनं पाहत होता. पण आता ती आशा मावळलेली आहे, कारण तुम्ही थेट अशा माणसाला भेटून आलात ज्या माणसानं आतापर्यंत राजीनाम्याची मागणी करून सुद्धा राजीनामा दिला नाही, ज्या माणसाला आतापर्यंत इतक्या वेळा त्याच्यावर आरोप केले गेले पण तरी देखील त्या आरोपांबद्दल हुका चूक केलं नाही. केवळ एवढंच, एक अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली, काहीतरी आपलं थातूर मातूर सांगून मोकळे झाले, कागदपत्रांबद्दल तर काहीच बोलले नाहीत. आता आज अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत. त्याच्यावर धनंजय मुंडेंनी आज का नाही पत्रकार परिषद घेतली? परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते का उपस्थित नव्हते? या सगळ्या प्रश्नांची उत्तर नंतर आपण बघूयात. पण तुम्ही ज्या धनंजय मुंडेंवर आरोप करत होतात आणि एका बाजूने असंही म्हणत होतात की मी कुठे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि मी कधी राजीनामा मागितला, तुमचं वाक्य तुम्हालाच ऐकवायची वेळ आलेली आहे. तुम्ही काय म्हणाला होता आठवतंय का? तुम्ही मुळातच 5 जानेवारीला जो पुण्यात जनआक्रोश मोर्चा झाला त्यावेळी तुम्ही असं म्हणाला होता काय की अजितदादा मी तुमच्या पाया पडतो, असं तुमचं मुंडेंकडं काय अडकलंय आणि त्या मुंडेंना पहिल्यांदा मंत्रिमंडळातून जाऊ द्या बाहेर, हे वाक्य तुमचं होतं. मग मंत्रिमंडळातून बाहेर जाऊ द्या याचा अर्थ काय? म्हणजेच राजीनाम्याची मागणी होती ना तुमची. आणि आता तुम्हीच म्हणताय की मी कुठे राजीनामा मागितला? राजीनामा तर त्यांच्याच पक्षातली माणसं मागतायत. बजरंग सोनवणे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे ते राजीनामा मागतायत, प्रकाश सोळुंके अजित पवार गटाचे राजीनामा मागतायत, संदीप क्षीरसागर शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आहेत ते राजीनामा मागतायत. मी कुठे राजीनामा मागितला? आणि त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा संबंध अजित पवारांशी आहे, आमच्या पक्षाचा काय संबंध? मुळात प्रश्न हाच येतो की तुम्ही ऑलरेडी बऱ्याचदा आकाचा आका हे पण याच्यात अडकतील, नंतर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, ही तुमचीच वाक्य आहेत आणि तुम्हीच म्हणालेला आहात याच माध्यमातून की त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आणि एकीकडे तुम्ही त्याच धनंजय मुंडेंची भेट घ्यायला जाता. बर, तुम्ही नुसती भेट घेत नाही हो, भेट घेऊन त्या पलीकडे त्यांची विचारपूस करतोय म्हणून महाराष्ट्राला सांगता. असं काय घडलं होतं? आता तर विजय वडेट्टीवार, संजय राऊत, अंजली दमानिया तुमच्यावर तुटून पडले. संजय राऊत तर म्हणलेत की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट म्हणजे 100% डील होती, ही डील झाली. मग पत्रकारांनी त्यांना विचारलं ही डील आहे, ही राजकीय की आर्थिक? त्यावर ते म्हणाले ही राजकीय आणि आर्थिक दोन्ही. विजय वडेट्टीवार तर एवढे तुमच्यावर बरसलेत ना, विजय वडेट्टीवार म्हणाले अरे 4 मिनिटं असो किंवा 4 तास भेटायला गेलात ना, मग काय पप्पी घ्यायला गेला होतात का? असं विजय वडेट्टीवारांचं विधान आहे. धनंजय मुंडेंच्या फक्त डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्या तुम्ही त्यांना केवळ एक फोन करून किंवा आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीकडून जाणून घेऊन देखील ते लोकांपर्यंत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकली असती. पण तुम्हाला एवढा त्यांचा कळवळा, एवढी दया, एवढी सहानुभूती अचानक कशी काय आली? ज्या धनंजय मुंडेंबद्दल तुम्ही 2 महिने फक्त आग ओकत होतात, त्याच धनंजय मुंडेंचा जो काही छोटा आका, पिल्लू आका, टिल्लू आका, सल्लू आका यांच्यावर तुम्ही बेफाम आरोप करत होतात, कागदपत्र पुरवत होतात. विधानसभेतली तुमची भाषणं आठवा, जन आक्रोश मोर्चातली तुमची भाषणं आठवा, शिवाय मीडिया समोर तुम्ही जे काही धनंजय मुंडेंबद्दल बोललात ते आठवा. करुणा मुंडे बघा मी म्हणत होतो ना, त्याच नात्यानं त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे तुम्हीच म्हणालात. इव्हन करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये ज्यांनी पिस्तूल ठेवलं त्या पोलिसांची देखील तुम्ही सगळी माहिती काढलीत आणि धनंजय मुंडे यांच्या सगळ्या या माणसांनी चेले चपाटीने सगळं घडवून आणलं असं देखील तुम्ही सांगितलं. आता एवढी सगळी माहिती तुम्ही महाराष्ट्राला, सरकारला, तपास यंत्रणेला पुरवताय, त्याच व्यक्ती विरोधामध्ये त्याच व्यक्तीला भेटून त्याच व्यक्तीची विचारपूस करताय, ही कुठली पद्धत आहे? म्हणून पहिला मुद्दा हाच आहे की या ठिकाणी ऑपरेशन पूर्व आणि ऑपरेशन नंतर, बिफोर आणि आफ्टर, या 2 भेटी ज्या तुमच्या झाल्या त्या भेटीमध्ये तुम्ही नेमकं धनंजय मुंडेंशी काय म्हणालात, त्यांच्याशी काय बोललात हे थातूर मातूर सांगण्यात काहीच अर्थ नाही.
कारण तुम्ही जेवायला गेलाय, डिनर डिप्लोमसी बावनकुळेंची होती, तुम्ही त्या ठिकाणी बसलात, धनंजय मुंडे आले तरी तुम्ही उठला नाहीत, उठून गेला नाहीत. 20-25 मिनिटं जरी तुमच्या म्हणण्यानुसार चर्चा झाली तरी 20-25 मिनिटं काय तुम्ही मेनू कार्डवर चर्चा नाही ना केली. काय तुला वरण देऊ का, भात देऊ का, गवार देऊ का, वांग देऊ, याच्यावर चर्चा नाही ना केली तुम्ही. चर्चा तुम्ही कशावर केली असेल? बावनकुळे तर बाहेरून म्हणालेच होते त्यांच्यात मतभेद असतील, मनभेद नाहीत आणि तेही दूर होतील. धनंजय मुंडेंनी एकेकाळी आमच्या पक्षासोबत काम केलेलं आहे आणि भविष्यात हे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, हे बावनकुळेंचं विधान आहे. बर मिटवायचं का यावर मग तुम्ही म्हणालात की मिटणार नाही. हे आता फक्त महाराष्ट्राला सांगण्यासाठी झालं. मग तुम्ही षडयंत्र रचलं असं कसं काय म्हणताय? धनंजय मुंडे त्या ठिकाणी तुम्हाला भेटायला आले ना, किंवा बावनकुळेंच्या घरी आले, भले तुमच्या अप्रोक्ष आले, चला मान्य करू आपण. तुम्हाला माहितच नव्हतं धनंजय मुंडे त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून, हे मान्य केलं. आल्या आल्या तुमची रिएक्शन काय पाहिजे होती? जेवत असाल तर ताटावर उठून हात धुवून गुड बाय म्हणून तुम्ही निघायला पाहिजे होता. रात्री 9:30 वाजता भेट झाली ना, गुड नाईट म्हणून निघायला पाहिजे होता. दुसरी गोष्ट, ते आले आणि तुम्ही जेवत नव्हतात किंवा तुम्ही त्यांना फक्त भेटलात, त्या क्षणाला तिथून उठून जायला पाहिजे होतं. मला माहित नव्हतं की धनंजय मुंडे इथे येणार आहेत म्हणून. अख्खा महाराष्ट्र माझ्याकडे पाहतोय. मी ज्या व्यक्तीवर आरोप करतोय त्याच व्यक्तीसोबत मी जर इथे भेटत बसलो आणि लोकांनाही कळलं तर लोक काय म्हणतील, म्हणून त्या जाणीवेला जागून तुम्ही तिथून खरं म्हणजे काढता पाय घ्यायला पाहिजे होतात आणि येऊन मीडियाला सांगायला पाहिजे होतं बावनकुळेंनी मला घरी जेवायला बोलवलं आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडे आले म्हणून मी तात्काळ त्या तिथून बाहेर पडलो. महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं असं सुरेश धस तुम्हाला, मनोज जरांगे यांच्या भाषेमध्ये तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते. पण काय झालं, आज तेच मनोज जरांगे म्हणतायत की आम्ही तर अख्ख्या मराठा समाजानं सुरेश धस यांना किती जीव लावला होता, पण आज मराठा समाजाचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला. हेच पहिल्यांदा महत्वाचं कळवून घेणं गरजेचं आहे. सुरेश धस, तुम्ही चाल खेळायला गेलात. थोडक्यात काय माहितीये का, तुम्ही टाकलं मुंडेंवर जाळं, पण करून घेतलं स्वतःच वाटोळं. कारण ज्या मुंडेंना तुम्ही भेटायला गेलात त्याच मुंडेंच्या विरोधात आज अख्खा महाराष्ट्र राजीनाम्याची मागणी करतोय. त्याच मुंडेंच्या विरोधात अंजली दमानिया घोटाळे मागचे घोटाळे काढतायत. त्याच मुंडेंविरोधात डीपीडीसी मध्ये नेमका काय घोटाळा झाला 73 कोटींचा, तो तुम्हीच बाहेर काढला होता. त्याच मुंडेंविरोधात पीक विम्याचा घोटाळा जो काही महाराष्ट्रात घडला तो देखील तुम्हीच बाहेर काढलात. त्याच मुंडेंविरोधात हार्वेस्टर यंत्र मालक ज्यांच्याकडून 8-8 लाख रुपये त्या वाल्मिक कराने तुमच्या निकटवर्तीयाने घेतले, तो देखील घोटाळा, तो देखील भ्रष्टाचार तुम्हीच बाहेर काढलात आणि आज अख्ख्या महाराष्ट्राला पेटवून तुम्हीच विजवायला निघालात. थोडक्यात काय झालंय माहितीये का, तुमच्या शेपटीवर कोणीतरी पाय दिला आणि मग तुम्हाला कळलं की नाही, आता आग आपल्यापर्यंत पोचते, आता धग आपल्यापर्यंत पोचतीये. कारण बावनकुळे तुम्ही सापडलात कात्रीत, हा ट्रॅप तुमच्या विरोधात होता. षडयंत्र नव्हतं हे. षडयंत्र कधी असतं माहितीये का, जेव्हा तुम्ही भेटलाच नाहीत आणि तुम्ही भेटलात असं जर तुमच्या विरोधात कोणी रान पेटवलं असतं ना, तर तुम्ही जे म्हणत असाल ना की मी अजिबात भेटलो नाही, तर ते महाराष्ट्रानं मान्य केलं असतं आणि जो कोणी तुमच्या विरोधात षडयंत्र रचतोय ना त्याच्या विरोधात 100% महाराष्ट्रानं आवाज उठवला असता. आता तुम्ही म्हणताय की बीड मधला कुठला तरी नेता आहे तो माझ्या विरुद्ध षडयंत्र रचतोय, नंतर कधी म्हणताय परळीचा आहे तो बडा नेता आहे. षडयंत्र कसलं? तुम्ही भेटून आला आणि षडयंत्र कसलं? काही आपला गप्पा मारायचं, काही आपलं लोकांना येडं करायचं. मग आता तुम्ही रश्मी शुक्लाने भेटलात काय, आणखी वेगवेगळं काहीतरी कागदपत्र सादर करताय काय? अहो तुम्ही आता काही केलं ना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये, तरी तुमच्याकडनं संशयाच्या नजरेने पाहिलं जाईल. कारण की मुळातच तुम्ही 30 दिवसांपूर्वी झालेली भेट लपवलीत. जी भेट 20-25 मिनिटाची होती का 4.5 तासाची होती हे तुम्हाला, बावनकुळेंना आणि मुंडेंनाच माहिती. आणि आता तुम्ही काय झाले की पत्रकारांवर ढकलून देता. सगळ्या राजकारण्यांनी सवयच आहे. काय कुठलं एखादं तुमची जीभ घसरते, तुम्ही काहीतरी बोलून जाता आणि आम्ही तुम्ही जे बोलता जसं तसं दाखवलं की मग तोडून मोडून दाखवलं म्हणून आमच्यावर तुम्ही टाकून मोकळं होता. काही आपलं वाटेल ते बोलता तुम्ही. म्हणजे काय झालं की समोर फक्त पत्रकार सापडतात तुम्हाला ना, कारण की जनतेचा आवाज म्हणून पत्रकार तुमच्याकडे येतात प्रश्नांची उत्तर मागायला आणि तुम्ही नको ते बरळता आणि पुन्हा लोकांच्या नजरेत पत्रकार कसे वाईट आहेत हेच सांगून बसता. तसं नाही चालत हो. इथं मुळातच तुम्हीच भेट दडवलीत आणि नंतर परत 2 दिवसांनी म्हणताय
की मी कुठे गुप्त भेट घेतली म्हणून. तुम्ही घेतलेली भेट 2 दिवसांनी सांगताय आणि 30 दिवसापूर्वीची भेट सांगतही नाही. तिथं बावनकुळेंमुळे कळाली. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये जर आता आपण विचार केला तर आतापर्यंतच्या ज्या तुमच्या भेटी झाल्या या सगळ्या भेटींचं सार एकच निघतं, कुठेतरी सेटलमेंट झाली. आणि ही सेटलमेंट काय झाली आहे ना ती तुम्हालाच माहिती. तुम्हालाच माहिती. आज अंजली दमानी यांनी तुमच्यावर आरोप पण केले या संदर्भामध्ये. काय म्हणाले अंजली दमानी या की मी धनंजय देशमुखांना पहिल्या दिवसापासून सांगतेय सर्वसामान्य माणसासाठी ही व्यक्ती लढेल. ह्याच्यावर मला विश्वास नाही, कारण 2012 पासून मी यांना ओळखतेय आणि हे कधी पलटी मारतील सांगता येत नाही. तो कोण कराड आहे ना, वाल्मिक कराड, तो या आष्टी मतदारसंघात लक्ष घालायला लागला. त्यामुळे यांनी मुंडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा डाव साधला असं अंजली दमानिया म्हणाल्या. त्यामुळे आता तुम्ही देखील या सगळ्या भेटीच्या मागची जी काही रहस्य आहेत किंवा नेमकं खरं काय घडलं हे क्लिअर करायला पाहिजे. खरं तर तुम्ही पहिल्यांदा ना भेट घेतली तिथंच फसलात, तिथं चुकलात. आता भेट घेतलीत ना तर तो वाद टायमिंगवर नका नेऊ. एक तर तुमचं टायमिंगच चुकलं आणि आता तुमचं टायमिंग जे चुकलंय ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही जो काही घड्याळ पुढे घेऊन दुरुस्त करायचा प्रयत्न करताय ना त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून भेट 4.5 तासाची होती का अर्ध्या तासाची होती हे पहिल्यांदा क्लिअर करा आणि मग त्या भेटीत काय घडलं हे महाराष्ट्रासमोर येऊ द्या. जर तुम्ही त्यात तावून सुलाखून खरी निघाला असाल, तुम्ही जे बाहेर मीडियाला ओरडून सांगताय की मी काहीच बोललो नाही, ते मला म्हणाले या प्रकरणाशी काही संबंध नाही, पण मी म्हणालो नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास शेवटपर्यंत होईल आणि त्यात जे काही उत्तर येईल जो काही निकाल लागेल तो महत्वाचा. फासावर लटकवल्यापर्यंत मी या प्रकरणाचा धसाच लावण्याचा प्रयत्न करेन आणि हे प्रकरण मिटणार नाही. हे जे तुम्ही बाहेर ओढून सांगताय ना ते महाराष्ट्राला तेव्हाच खरं कळेल जेव्हा तुमच्यात काय झालंय. मी तर म्हणतो येऊ देत ना खरं म्हणजे त्या बंगल्यातलं सीसीटीव्ही फुटेज बाहेर की नेमकं काय गेलंय. कारण की सीसीटीव्ही फुटेजवर टायमिंग पण असतं. तुम्ही किती वाजता गेला तुमचं टायमिंग, धनंजय मुंडे किती वाजता आले ते टायमिंग, तुमच्यात किती वेळा चर्चा झाली ते टायमिंग, हे सगळं येऊ देत. काय फरक पडतो. कारण की सातपुडा बंगल्यावर जी काही डील झाली, अवादा कंपनी, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, नितीन बिक्कड ही सगळी उपस्थित होते असं तुम्ही बिंदास सांगता छातीटोकपणे ना. जर माहिती खोटी निघाल तर मी संन्यास घेईन, 300 गायींचा कोटा 1000 गायींचा कोटा करीन असं जे काय तुम्ही सांगताय ना तर मग येऊ देत ना. सातपुड्या बंगल्याचं पण फुटेज येऊ देत पुढे आणि बावनकुळेच्या बंगल्याचं पण फुटेज येऊ देत पुढे. दूध का दूध पाणी का पाणी, विषय मिटला. कारण की बावनकुळे आता 4.5 मिनिटं 4.5 तास भेट घेतली हे विधान मागं घेऊन हो हो सुरेशच बोलतायत ते बरोबर आहे 20 ते 25 मिनिटच भेटलो असं म्हणू शकतील का बावनकुळे? म्हणू शकतील? अहो कुठला माणूस 4.5 तासाची भेट झालेली 20-25 मिनिटाचं सांगेल? बर मग तुम्ही 4.5 तासाची झालेली भेट मान्य करून बावनकुळे जे म्हणतायत ते खरं आहे असं म्हणून टाका. किंवा मग बावनकुळेंना हे तरी हे सांगा की 20-25 मिनिटाचीच भेट झालेली आहे असं सांगा. तुम्ही 4.5 तासाची झाली नव्हती मान्य करणार आहेत का ते? याचा अर्थ तुमची जी गल्लत झाली ना दोघांची त्या गल्लत म्हणून महाराष्ट्राला नक्की कळालं की तुमच्यात काय प्रॉब्लेम होता. आता ही सेटलमेंट का करायची होती याच्या मागची कारण काय आहेत. त्यामुळे आता तुम्ही षडयंत्रामधून कुणाचंही नाव घेतलं आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलीत याच्यातनं निष्पन्न काय होणार आहे. कारण की मुळात मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष तुमचेच बॉस आहेत असं तुम्हीच म्हणताय. त्यामुळं आणि दुसरी सगळ्यात हाईट धनंजय मुंडे किंवा त्यांच्या कार्यालयाकडून तुमची भेट झाली असं कुठेही अजून कळवण्यात आलेलं नाहीये. उलट त्यांनी तर स्पष्ट इन्कारच दिलेला आहे. त्यामुळे नक्की समजायचं काय, धनंजय मुंडेंचं कार्यालय खरं आहे, तुमचं म्हणणं खरं आहे का बावनकुळेंचं खरं आहे? अहो या सगळ्या त्या गोंधळात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बाहेर मागं पडतोय. त्याच्याविषयीचा जो आवाज उठवायला पाहिजे मीडियाकडून ना तो मागं पडतोय. कृष्णा आंधळेचं काय झालं? 70 दिवस झाले अजून सापडे ना तो. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जे काही मुद्दे बाहेर काढलेत त्या मुद्द्यावर चर्चा कोण करे ना. अजून तपास यंत्रणेमध्ये अहो काय सलग 2 महिने वाल्मिक कराड पीसीआर एमसीआर, सुदर्शन गुले पीसीआर एमसीआर, बाकीची गँग विष्णू चाटे अहो कुठं आहे ते? यांची नावं पण आता मीडियात येत नाहीयेत. या तुमच्या फक्त भेटीच्या खेळण्यात अशी काय भेट होती? तुमचा फोटो पण व्हायरल झाला ना भेटीचा. त्यामुळे आता पहिला महत्वाचा मुद्दा हा की आतापर्यंत तुम्ही जे काही खरं म्हणून तुम्ही समाजाला सांगितलं, लोकांना सांगितलं, महाराष्ट्राला सांगितलं ते महाराष्ट्राने पाहिलं.
पण आता त्याच्या पलीकडचं भेटीचं रहस्य काय तेही एकदा कळवून द्या. तुम्हाला नेमकी भेट कोणी घ्यायला लावली? तुम्हाला भेट घेण्यासाठी तुमच्यावर दबाव होता का? तुम्हाला प्रत्यक्ष वैयक्तिक धनंजय मुंडे यांच्या बाबतीत कळवळा आला म्हणून तुम्ही भेट घेतलीत का? माणुसकीच्या नात्यानं भेटलो यात गैर काय? हे तुमचंच वाक्य होतं ना. मग आता याच वाक्याला धरून माणुसकीच्या भेटीमध्ये नेमकं काय अशी माणुसकी दाखवलीत तुम्ही, हेही समाजासमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. या एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत भेट कुठे झाली, किती वेळ झाली, याच्यावर अक्षरशः वेळ वाया घालवलात तुम्ही. जे संतोष देशमुख प्रकरण तुम्ही लावून धरलं होतं, ज्या प्रकरणाचा आतापर्यंत सगळीकडे बोलबाला होत होता, चर्चा होत होती, आणि त्या प्रकरणाच्या माध्यमातून कुठेतरी धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना, म्हणजे संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी चर्चा झडत होती. त्या चर्चेला तुम्ही पूर्णविराम द्यायचा प्रयत्न केलात, पण लक्षात ठेवा, मीडिया हा फुल स्टॉप लावून देणार नाही. मीडिया हे प्रकरण शेवटपर्यंत धसास लावेल, शेवटपर्यंत. मग तुम्ही या प्रकरणात मदत कराल न कराल, तुम्ही असाल न असाल, काही फरक पडत नाही. तिकडे मनोज जरांगेंचा तर विश्वास तुम्ही गमावूनच बसलात, ते तर स्पष्टच म्हणतात. एवढा जीव लावला, पण काय केला या माणसानी? अहो, स्वतः मनोज जरांगे म्हणतायत धनंजय मुंडे येणार हे तुम्हाला कळता क्षणी, किंवा तुमची भेट होण्याची शक्यता आहे आणि भेट म्हणजे दबाव टाकून तुम्हाला भेट घ्यावी लागली, तात्काळ त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे होता. पक्षासाठी आमदारकीसाठी बाहेर पडलो होतो, समाजासाठी बाहेर पडायला पाहिजे होतं तुम्ही. तसं केलं असतात तर पुढच्या वेळी 1,67,000 मतांनी निवडून आला असतात, असं जरांगे म्हणतायत. तुम्हाला आता किती मतं मिळाली? 77,975. म्हणजे एवढ्या मतांनी तुम्ही मताधिक्याने निवडून आलात ना. तुम्हाला मते मिळाली 1,40,507. स्वतः मनोज जरांगेंनी सांगितले 350 पोर ज्यांनी धसाना कधी बघितलं पण नव्हतं, 73 गावांमध्ये फिरून तुमच्यासाठी रान पेटवलं त्यांनी आणि तुम्हाला मतं मिळवून दिली 1,40,000. काय केलं तुम्ही? मराठा समाजाचा विश्वास घालवलात तुम्ही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो तपास पुढे चालू होता आणि धनंजय देशमुखांची जी आशा होती ती आशा मावळवलीत तुम्ही. तिकडे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण तर काय म्हणजे कायम बाजूलाच पडलो तुमच्या या सगळ्या प्रकरणामुळे. एक तर तुम्ही मध्ये उद्योग करून ठेवलात तिथे जाऊन, जो लॉंग मार्च निघाला होता परभणी पासून मुंबईपर्यंत, नाशिकला तो अडवलात, स्थगिती दिलीत त्याला, आणि तिथे जाऊन बोललात की सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना मोठ्या मनानं माफ करा. म्हणजे तिथे त्या ठिकाणी त्या मायमाऊलीचं तुम्ही मन दुखवलं, त्यांच्या भावाचं मन दुखवलं, प्रेमनाथचं, अविनाशचं, आणि आता इकडे संतोष देशमुखांच्या भावाचं, धनंजय देशमुखांचं, त्यांच्या मायमाऊलीचं आणि अख्ख्या कुटुंबाचं मन दुखवलं तुम्ही, आणि समाजाचं मन दुखवलं ते वेगळंच. त्यामुळं तुम्ही जे काही आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात जे काही मांडत आलात किंवा काही बोलत आलात ना, त्याच्यावर जसा महाराष्ट्र तुमच्यावर विश्वास ठेवत आला आणि तुम्ही जी कागदपत्र सादर करताय, जे पुरावे सादर करताय, त्याप्रमाणे तपास होत गेला, त्याला इतकी गती आली. आता वाटलं बास, नेता असा असावा, असं नेतृत्व असावं, असं कर्तृत्व असावं, पण तुम्ही काय केलं? पुन्हा एकदा राजकीय स्वार्थापोटी, पुन्हा एकदा आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हा सगळा उद्योग घडून आणलात. तुमच्या तरी मनाला पटतंय का? तुम्ही स्वतःच तुम्ही विचार करा, आत्मचिंतन करा. धनंजय मुंडेंची भेट तुम्ही घेणं तुम्हाला तरी पटलं का? पटलं का? त्याचं उत्तर तुमच्या अंतर्मन सांगेल की नाही, आणि ही भेट घेणं योग्यच नव्हतं. आता या सगळ्या प्रकरणावर एकमेव प्रकार आहे, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. यासाठी एकदाच खरं खोटं होऊनच जाऊ द्या. ही भेट अर्धा तास होती का 4.5 तास होती हे पहिल्यांदा पिक्चर क्लिअर करा. अर्धा तास होती तर अर्ध्या तासात काय घडलं, 4.5 तास होती तर 4.5 तासात काय घडलं, याचे मिनिट टू मिनिट सगळे बाहेर यायला पाहिजेत, महाराष्ट्राला कळाले पाहिजेत. कारण की आज न उद्या पत्रकार मंडळी हे सगळं शोधून काढतील आणि मग तुम्हाला कुठलीही बाजू सावरण्यायोग्य राहणार नाही. त्यामुळे अजूनही तुम्हाला संधी आहे. 4.5 तास की अर्धा तास याचा निकाल लावा. आणि चंद्रशेखर बावनकुळे खरं बोलताय का तुम्ही खरं बोलताय, का चंद्रशेखर बावनकुळे खोटं बोलतायत का तुम्ही खोटं बोलताय, याचं उत्तर महाराष्ट्राला कळू द्या. पाहता महाराष्ट्र, अर्थातच टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.